कसं आहे की खूप गोष्टी ह्या पूर्णत्वाकडे गेल्याशिवाय मी कोणाला सांगत पण नाही. जवळजवळ 6-8 महिन्यापूर्वी कुठे गेले 8 महिन्यापूर्वी हा विषय आला की माननीय नामदार माधुरीताई मिसाळांच्या आमदार निधीतून एकाच वर्षी 25 लाखापेक्षा जास्त देता येत नाही, पण त्यांनी टप्प्याटप्प्याने 2 कोटी रुपये इथल्या विकास कामासाठी दिले. काही विकास कामं निधी देऊनही रेंगाळली होती. तर मला श्रीयुत भागवत यांनी हा आग्रह धरला की ती कामं पण थोडी आम्हाला स्पीडअप करून द्या. सारखं कुठलं तरी टेक्निकल सँक्शन यायचं आहे आणि प्रशासकीय यायचं आहे असं अडकलं आहे. तर ते मी स्पीडअप केलं. पण बरोबरीने मी त्यांना असं म्हटलं की खूपशी कामं ही सरकारी निधीमध्ये बसत नाहीत, ती आपल्याला CSR मधून करता येतात. CSR ही समाजाची आता मोठी ताकद निर्माण झालेली आहे. पॅरलल बजेट हा शब्द वापरणं चुकीचं आहे, कारण बजेट खूपच मोठं असतं. पण बजेटसारखंच खूप कामं आपल्याला CSR मधून करता येतात, कारण तो नियमच झाला, कायदाच झाला की तुमच्या 5 कोटीच्या वरच्या प्रॉफिटला 2% बाय कंपल्सरी तुम्हाला सामाजिक काम करायला लागेल, ट्रस्ट करायला लागेल. 75% 31 मार्चच्या आधी खर्च करायला लागेल. पण ती जोड मी दिल्यामुळे काही गोष्टी आता आणखीन झाल्या. आताही मी त्यांना आग्रह धरला आहे की याचं जे झालं आहे त्याचं उद्घाटन मला केंद्रीय मंत्री आदरणीय राजनाथ सिंग यांच्या हस्ते करायचं आहे. तर तुम्ही आत्तापासून तारीख ठरवा. तर टेंटेटिव्ह आम्ही मे महिन्यामध्ये अक्षय तृतीयेची तारीख ठरवतो आहे आणि त्याच्या उलटं टाईमटेबल करून ह्यांनी कामं पूर्ण करायची आणि त्याच्या उलटं टाईमटेबल करून आत्तापासून मी राजनाथ सिंगांच्या मागे लागायचं असं एक मोठा कार्यक्रम इथे करायचा आहे. एक टप्पा संपेल, म्हणजे माधुरीताई मिसाळांचे 2 कोटी आणि CSR मधून मी मिळवून दिलेले पैसे. मी त्यांना म्हटलं की पुढच्या वर्षभरात पूर्ण होईल अशी पण एक कामाची यादी करा आणि ते मग जिल्हा नियोजनमध्ये बसवता येईल का, नगरविकासमध्ये मागूया का, तीर्थक्षेत्रामध्ये मागूया का, यात्रामध्ये मागूया का CSR मध्ये मागूया करू. आणि पर्वतीचं सगळा इतिहास लोकांना नीट कळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्वतीवर यायला फिरण्याच्या बरोबरीने काही हेतू आहे असं होईल की ते बघायला मिळेल, इतिहास समजून घ्यायला मिळेल, असा एक प्रयत्न झाला आहे. मातोबाचा विषय वेगळा आहे. तिथे मी माझ्या वाढदिवसानिमित्त 65,000 झाडं महाराष्ट्रात लावली. तर एक तरी स्पॉट आपण आपल्या मुलासारखं वाढवा म्हणून 6,500 झाडं लावली. तिथे माणसं लावली आहेत, पाईपलाईन केली आहे, ड्रीप केलं आहे, टाक्या बांधल्या आहेत, टँकर सांगितले आहेत. तिसऱ्यांदा गेल्या महिन्याभरामध्ये आग लावली गेली. ह्यावेळेला तर 2,500 झाडं होरपळली आहेत. आणि म्हणून मग संतापून मी तिथे गेलो. फॉरेस्टचे अधिकारी बोलवले, पोलीस अधिकारी बोलवले आणि 13 तारखेला दुपारी 4ला फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये एक बैठक लागली की ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या रिक्वायरमेंट तरी एकदा सांगा बाबा काय आहेत, शासनाकडून काय मिळवता येईल, CSR मधून काय मिळवता येईल. CSRचा जुना शब्द लोकवर्गणी असं मी त्यांना म्हटलं. जसं त्यांना गार्ड हवे आहेत, आता 2च आहेत, अजून 4 हवे आहेत. तर म्हटलं ठीक आहे तुम्ही सांगा, आम्ही आमच्या काही मित्रांच्या कंपन्यांच्या एक्सपेंडिचरमध्ये त्यांची सॅलरी टाकू. मग त्यांना काही टॉवर्स हवे आहेत, त्याच्या परवानग्या नागपूरला मिळाव्या लागतात, असं सगळं आम्ही करू. तर मातोबाचा जाण्याचा विषय वेगळा होता, पर्वतीचा वेगळा. दादा, राज्य सरकारकडून खरं तरी 2 लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2100 रुपये देऊ असं एक आश्वासन होतं. मात्र वित्त विभाग आता म्हणतो की यावर्षी ते 2100 रुपये देता येणार नाहीये. वित्त विभाग हा म्हणजे वित्त विभागातले मंत्री अजितदादा असं म्हणणार असतील तर त्याला महत्त्व आहे. वित्त विभागाने फक्त सूचना करायच्या असतात, जाणीव करून द्यायची असते, लक्ष वेधायचं असतं. जसं वित्त विभागाने लक्ष वेधलं आहे की थोडीशी आपली आर्थिक स्थिती ही सुधारली पाहिजे. तर ती सुधारण्याचे सगळे प्लॅन्स माननीय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे तयार आहेत. आणि त्याच्यातून ही जी आर्थिक स्थिती वेगवेगळ्या कारणाने, ज्याला आपण म्हणून लोकोपयोगी योजनांमुळे थोडीशी समजा बिघडली असली, तर त्याला पुन्हा एकदा नॉर्मलला आणण्याचे सगळे प्लॅन हे तिघांच्या डोक्यात आहेत. आपल्याला नजीकच्या काळात दिसेल की एक विषय आणि असा नवीन आणला. आणि तो टॅक्सेस नाही आहे, कारण टॅक्सेस महाराष्ट्रात त्याच्यापेक्षा जास्त लावता येणार नाही. पण खूपशा गोष्टी ज्या आहेत त्यातला रेव्हेन्यू आपला नीट कलेक्ट होत नाही. केंद्र सरकारकडे आपलं काही येणं असतं, ते जरा त्याला रेग्युलाइज करता आलं. असं करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे 1,500 रुपये बजेटपर्यंत दरमहा या महिन्याचे पण जमा झाले. बजेटमध्ये प्रोव्हिजन घ्यावी लागेल पुन्हा एकदा, तर ते घेतील. दादा, पुण्यातल्या अपघात आणि वाहतूक कोंडीविषयी तुम्ही बी एकदा पोलीस स्टेशनला भेट दिली होती. काल परत अजित पवार म्हटले की पुण्यातली ही सगळी गुन्हेगारी जी आहे ती परत वाढते. गेल्या आठवडाभरामध्ये जवळपास 5 ते 7 कोयता गँगचे केसेस घडले. जर असं झालं तर अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करावी लागेल.
म्हणजे अधिकाऱ्यांच्या आवाक्याच्या बाहेर असेल तर अधिकारी बदलले जातील असं दादांनी वक्तव्य केलं. तर देवेंद्र फडणवीसांकडून पोलिसांची पाठराखण केली गेली की पुण्याचा विस्तार वाढतोय त्यामुळे गुन्हेगारी आहे, आरोपींना पकडलं गेलंय. हे बघा, दोघांचंही म्हणणं त्यांच्या त्यांच्या स्टाईलप्रमाणे बरोबर आहे. अजितदादा काय म्हणाले की जर कुचराई केली कामामध्ये तर कारवाई करेन. देवेंद्रजी काय म्हणाले की वाढत्या पॉप्युलेशनमुळे थोडा क्राईम वाढतोय पण आम्ही तो कंट्रोल करू. कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा कारवाई येतेच ना. का देवेंद्रजी असं म्हणणार की सुस्तपणे तुम्ही पडून राहा आणि मी तुमच्यावर काही कारवाई करणार? देवेंद्रजी म्हणू शकत नाही, देवेंद्रजीसारखा कठोर प्रशासक नाही. आणि त्यामुळे दोघांचंही म्हणणं एकच आहे की आम्ही जे जे मार्ग, जसं 7 नवीन पोलीस स्टेशन दिली ना पुण्याला, 7चं लॉन्चिंग झालं. नव्याने जी 20,000ची भरती झाली त्यातलं मेजर पार्ट बहुतेक 800 का 900 पुण्याला मिळायचं आहे. ट्रेनिंगला आहेत सगळेजण. 2 वर्ष ट्रेनिंगशिवाय त्यांना देता येत नाही. खूप रिक्त जागा माननीय देवेंद्रजी भरतायत. आणि त्यामुळे जरी पॉप्युलेशन वाढलं, पॉप्युलेशन वाढताना खूप फॅक्टर्स बांगलादेशी आणि रोहिंगा वगैरे खूप चालू आहे. तर त्याच्यामध्ये अद्ययावत शस्त्र म्हणताना मला सीमेवरची शस्त्र म्हणायची नाही आहेत, पण मग किंवा त्याला साधनं म्हणू, अद्ययावत साधनं म्हणजे AI चा वापर करणं, याला अद्ययावत मी म्हणतो. आणि AI चा वापर करून गुन्हे लवकर शोधणं जे चालू आहे. त्यामुळे गुन्हाच घडू नये असा प्रयत्न केला पाहिजे, कायद्याचा धाक निर्माण केला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुन्हा घडल्यानंतर तो लवकर शोध लागला पाहिजे. तो लागतो आहे. प्रत्येक घटना घडल्यानंतर 8व्या तासाला 24 तासामध्ये सापडत आहेत लोक. आणि मग पुढे त्या गुन्ह्यांवरचं जी शिक्षा आहे ती लवकर ठरणं. 5, 10, 15, 20 वर्ष केसेस चालतात. तेही 14 ते 19 देवेंच्या काळामध्ये त्यांनी, ज्याला आपण कन्व्हिक्शन रेट म्हणतो, प्रत्यक्ष शिक्षा ठोठावणे, याचा रेट वाढवला 8-9%हून 52-53% नेला. त्याच्यासाठी खूप गोष्टी केल्या. सरकारी वकिलांचं नेटवर्क हे झिरो झालं होतं, ते पुन्हा त्यांनी रिवाईव्ह केलं. आणि कारण सरकारी वकिलांनीच जाऊन बाजू मांडायची असते. चला दादा, पालकमंत्री संदर्भात काय निर्णय होईल? कारण उद्या तर तुमची भाजपचं अधिवेशन आहे. ते असं आहे की ज्या वेळेला 3 पक्ष एकत्र काम करतात त्यावेळेला एक पक्ष काम करताना जो स्पीड असतो निर्णयाचा, प्रामुख्याने अशा निर्णयांचा, तेवढा स्पीड 3 पक्षांचा, त्यांचं काय म्हणणं आहे, यांचं काय म्हणणं आहे, एकमत झालं तर पण त्यांचं काय म्हणणं आहे. आणि त्यांनाही त्यांच्या पार्टीतल्या अनेकांना खुश ठेवून बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे वेळ लागतो आहे. तो वेळ बऱ्यापैकी आता मला वाटते एकमत होत चाललं असं दिसत आहे. दादा, बीड प्रकरणात खरं तर अजून ठोस कारवाई झालेली नाही. कारण वाल्मिकरांची चौकशी असेल किंवा सरकार त्या सगळ्यात पोलीस किंवा CID SIT सगळं काम करत आहे. मात्र जी काही राजीनाम्याची मागणी होते किंवा इतर ठोस कारवाई जी आरोपींना गुन्ह्यामध्ये घ्या असं होतंय, ते मात्र कुठली होतं? अशा एका हा संपूर्ण अशा सगळ्या विषयामध्ये बऱ्याचशा गोष्टी ओपन करता येत नाही. ते चालू असतात पण ते ओपन करता येत नाही. त्याला ज्याला आपण अंजामपर्यंत म्हणतो, एका स्टेजला येईपर्यंत ओपन करायचं नसतं. आणि त्यामुळे सगळं चालू आहे. एक आरोपी सोडला तर सगळे आरोपी पकडले, त्यांच्या पोलीस कस्टड्या, त्यांच्या चौकशा, त्यांच्या कुटुंबाच्या चौकशा, त्यांच्या बँक अकाउंट सील करणं, मालमत्ता सील करणं, असं सगळं चालू आहे. आपल्या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे आपल्याला पुरेसा पुरावा हाती सापडल्याशिवाय काही करता येत नाही. बोला. पालक म्हणजे अर्थात अजित पवारांवर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा त्यांनी थेट राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर तो पूर्ण चौकशी झाली आणि जे काय ते पुढं असेल ते ठरलं. या बाबतीत काहीसं वेगळं दिसतंय. SIT नेमण्यात आली, CID कडे तपास आहे, पोलिसांकडे तपास आहे. मात्र तरी देखील धनंजय मुंडे राजीनामा देत नाही. मंत्रिपदावर असताना ही चौकशी तुम्हाला वाटतंय अनबायस्डपणे होऊ शकते? बघा, अजूनही धनंजय मुंडेंची म्हणजे आरोप करणं हा वेगळा भाग आणि पुरावे वेगळा भाग. आरोपावर जग नाही चालत. आणि त्यामुळे अजूनही धनंजय मुंडेंची यातली इन्व्हॉल्वमेंट, त्यांच्याबरोबर फोटो, अरे राजकीय जीवनामध्ये आत्ता इथे टेकडीवर येवाना 10 जणांचा फोटो सेशन झालं. मला तर काही असल्यामुळे भाऊराव ते म्हटलं. त्यामुळे ठोस पुरावा जर हाती लागला तर देवेंद्रजी आणि हे दोन्ही उपमुख्यमंत्री कोणाची गय करणार नाही. दादा, त्याचबरोबर अमोल कोल्हे यांनी थेट मित्रपक्षांनाच एक खोचक सल्ला दिलाय. अर्थात
विधानसभाच्या निवडणुकीनंतर अजून सुद्धा काँग्रेसची मोडलेली पाठ ती सरळ झालेली नाही, त्यांना कुठेतरी जाग आलेली नाही, किंबहुना शिवसेनाने देखील ते झोपलेले आहेत, अजून सुद्धा कुठेतरी ऍक्टिव्ह मोडवर दिसत नाही, असं स्वतः खासदार अमोल कोल्हे त्यांच्या मित्रपक्षाला टोला बजावतात. मी आज सकाळी जयंत पाटलांनी पण काहीतरी म्हटल्याचं वाचलं, पण मला तर एक्झॅक्ट वर्डिंग आठवत नसताना बोलणं बरोबर नाही, पण जयंतराव याच आशयाचं बोलले. तर हे चांगलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी एकमेकाला जागं करणं जे चाललंय ते चांगलं आहे की ज्याच्यातून त्यांना आपल्या चुका कळतील, ते पुन्हा झडझडून कामाला लागतील. कारण आता मजाच येत नाही आहे, विरोधी पक्ष नसताना ते मजा येत नाही. उद्या महानगरपालिका निवडणुका लागल्या आणि असे पडणारे वीक कॅन्डिडेट कारण मिळणारच नाहीत ना माणसं, जर उभे केले तर निवडणुकीला मजाच येणार नाही. दादा, कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी तुमचं नाव चर्चेत आहे दादा. हा, पवारांनी परवाच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात RSSची कौतुक केलं कामाचं त्यांच्या काम ज्या पद्धतीने त्यांची कामाची पद्धत निवडणुकांमध्ये आहे. जे काम केलं ते RSS असं आहे, पवार साहेबांचं दुर्दैव असं आहे की त्यांनी स्तुती केली तरी तुम्हाला शंका येते, त्याने टीका केली तरी शंका येते, पण ते मात्र खमकी आहेत की तुम्ही त्यांना काही म्हणा ते याही वयात कामच करत असतात. तेव्हा तर स्तुती केली तर चांगली आहे ना, एकदम त्या संशयाने का बघताय की का स्तुती केली. हा, तुम्ही काय म्हणता शेवटचा प्रश्न. कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी तुमचं नाव चर्चेत आहे. माझं चंद्रपूरसाठी नाव येत आहे, माझं अमरावतीसाठी नाव येत आहे, माझं बीडसाठी नाव येत आहे, माझं सोलापूर, कोल्हापूर, सांगली. तुम्हाला कुठं जायला कोणाला नाही नाही, मी तर नेहमीच उत्तर आहे, देवेंची सांगतील तो जिल्हा घ्यायचा आणि गप कामाला लागायचं. कर्डिले असं म्हणतात की महायुतीकडे बरेच खासदार आहेत, त्यांना इतर खासदारांची गरज नाही. कोण म्हणतं? आमदार कर्डिले हा, महायुतीकडे बरेच खासदार आहेत, त्यांना बाहेरच्या खासदारांची गरज नाही, किंबहुना महाविकास आघाडीतीलच खासदार त्यांच्या संपर्कात आहेत, ते त्यांच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत, कारण त्यांना माहिती आहे जर आपण गेलो नाही तर भविष्यात आपल्याला राजकारण करता येणार नाही. त्यांचं जे विश्लेषण त्यांनी मांडलं तर त्याच्यावर मी काय म्हणणार. वाटतं असंच परिस्थिती आहे. इतर खासदार तुमच्या संपर्कात आहेत का? नाही नाही नाही, मला काहीच माहिती नाही. तुमच्या संपर्कात आहे, इच्छुक आहेत माझी तुमच्याकडे माझी येण्यासाठी? सगळी उत्तरं ही राजकारणाकडे तुम्हाला इच्छुक पाठ आहेत. मग मध्ये मध्ये तुम्ही विसरता म्हणून मग एक उत्तर द्यायचं झालं तर आमची एक 22 मजली इमारत आहे, मला 121 नंबरची रूम दिली आहे, त्या रूमला स्वच्छ ठेवण्याचं काम मी अतिशय सकाळी उठल्यापासून करत असतो. 122 मध्ये काय झालं आहे हे तू बघायचं नसतं, असं आमची कार्यपद्धती आहे. तसं कोण खासदार संपर्कात आहेत, हे आहेत का ते आहेत, मग ते अजून काय येत नाही, उशीर का होतोय, हे जेव्हा मला काम दिलं जाईल त्या कोणापेक्षाही जास्त माहिती मी देईन नाही तुम्हाला. दादा, त्यामुळेच पवार दिस माय साहेब चॅलेंज. कौतुक करतात. आता मला दिलं नाही काम तर मी कशाला करू. म्हणूनच पवार साहेब कौतुक करतात, इकडे तिकडे बघत नाही, सरळच बघायचं फक्त. कोण? पवार साहेब म्हणले म्हणूनच, म्हणजे संघाने शिकवलेली पद्धत सरळच बघायचं, इकडे तिकडे बघायचं नाही. संघाने केवळ हिंदूंना नाही तर संपूर्ण जगाला विचारही दिला की जो विचार हिंदू नावामुळे ऑब्जेक्शन असेल पण तो कार्यपद्धतीशी जोडलेला आहे. प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, पारदर्शकता हे सगळे गुण म्हणजे हिंदू आहे. मग तो इंग्लंडमध्ये राहणारा सुद्धा त्या अर्थाने हिंदूच आहे. पूजा पद्धतीशी संघाने कधी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन जोडला नाही. पूजा पद्धती प्रत्येकाला जी भावते ती त्याने करायची असते आणि ती करताना इतरांच्या पूजा पद्धतीला रिस्पेक्ट द्यायचा असतो. जो वर्षानुवर्ष आता इथे आमच्या पर्वती टेकडीवर तेच चाललंय की 12,000 वर्षाचा इतिहास आहे का 5,000 वर्षाचा आहे का 2,000 वर्षाचा, याच्यावर चालली चर्चा. या 12,000 वर्षाचा इतिहास म्हटला तर त्यामध्ये कधीही हिंदू माणसाने दुसऱ्याच्या पूजा पद्धतीवर आक्रमण नाही केलं. आपली पूजा पद्धती श्रद्धेने पाळली आणि त्यामुळे संघाने जी कार्यपद्धती शिकवली, शिस्त, प्रामाणिकपणा, इतरांना मोठा करण्यात आनंद मानणं, हे पवारसाहेब काय कोणालाही आवडणारच आहे. आता या सगळ्या कार्यप्रणालीत तुमच्या मित्रपक्षातील धनंजय मुंडे बसतात का? हा, ते बसतात म्हणून भेटवतात का कुठं? ते बसतात म्हणून आमच्या बरोबर आहेत ना. हे बघा, अशा प्रकारच्या आदर्श कार्यपद्धतीमध्ये आदर्श आणि वस्तुस्थिती यातलं अंतर नेहमी राहणार. विकास त्यालाच म्हणतात, म्हणजे रोडचा विकास असेल आणि माणसाचा विकास असेल, आदर्श आणि वस्तुस्थिती यातलं अंतर कमी करणं म्हणजे विकास असतो. तर ते सगळ्या गोष्टी समजा नसतील धनंजय मुंडेंकडे, ज्या नाही आहेत ते येतील आगामी काळामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.